श्री स्वामी समर्थ. हे जे मी इथे शेअर करणार आहे, हे माझं म्हणजे शब्द माझे आहेत, तोंड माझं आहे, ठीक आहे, जे पण आहे ते. पण हे ज्ञान जे आहे ते स्वामींचं आहे. स्वामींनी हे ज्ञान दिलं म्हणून इथे मी बोलू शकते, ठीक आहे. तर हे अष्टवक्र महागीतामध्ये सुद्धा आहे. तेच मी इथे शेअर करते आहे, जेवढंही या छोट्या अक्कलेला समजू शकलं त्या भाषेमध्ये, ठीक आहे. आपलं अख्खं ह्युमन लाईफ, ठीक आहे, आपली सगळ्यात मोठी डिझायर असते मोक्ष, ठीक आहे. प्रत्येक मनुष्याला सगळ्यात मोठी डिझायर काय असते, की आता मला मोक्ष पाहिजे, आता मला परमेश्वर प्राप्ती करायची आहे, मला आता परमेश्वरच पाहिजे, मला मृत्यूनंतर मोक्ष पाहिजे. बट मृत्यूनंतर मोक्ष नसतो, ठीक आहे. मोक्ष ही मृत्यूनंतर प्राप्त करण्याची गोष्ट नाही आहे, ठीक आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, ठीक आहे. माझी वाणी पण स्पष्ट नाही आहे, सो मी त्याच्यासाठी माफी मागते. हे समजण्याचा प्रयत्न करा जे मी इथे सांगते, ठीक आहे. आपण अख्खा जन्म आपण विचार करतो की आपल्याला मृत्यूनंतर मोक्ष पाहिजे, मृत्यूनंतर मोक्ष पाहिजे. पण आपण जेव्हा हे आयुष्य जगत असतो तेव्हा आपण आपल्या इच्छा आकांक्षामध्ये जकळलेले असतो, ठीक आहे. आपले इच्छा असतात की मला मान पाहिजे, मला सन्मान पाहिजे, मला खूप मोठं नाव करायचं आहे, माझी मुलं जे आहेत त्यांचं सगळं चांगलं झालं पाहिजे, माझी मुलं जे आहेत त्यांचं सगळं चांगलं झालं पाहिजे, त्यांना आयुष्यात सगळं यश मिळालं पाहिजे, त्यांना यश मिळताना मला बघायचं आहे, माझ्या आईवडिलांचं सगळं चांगलं झालं पाहिजे, माझ्याशी जुळलेले जे सगळे लोक आहेत त्यांचं सगळं चांगलं झालं पाहिजे, त्यांचं मला सगळं चांगलं होताना बघायचं आहे. मला माझ्या आयुष्यात खूप पैसाही कमवायचा आहे, मला माझ्या आयुष्यात हेही कमवायचं, तेही कमवायचं, नावही कमवायचं, सगळं कमवायचं आहे. हे जे आहे हे माझ्याशी जुळलेल्या इच्छा आहेत. पण मी तर नाहीच आहे ना. जर मी माझ्यामध्ये मी घेऊन जगते आहे, तर ज्या दिवशी मृत्यूचा क्षण येईल त्या दिवशी मी मोक्षाकडे कसं जाऊ शकेल, जेव्हा की मी माझं अख्खं आयुष्य माझं करण्यात घालवलं, जेव्हा की मी माझं अख्खं आयुष्य याच्यात घालवलं की याने माझ्यासोबत चुकीचं केलं ना, तर यालाही मी आता काहीतरी मुंहतोड जबाब देणार. मी माझ्या आत्म्यामध्ये खूप जास्त घृणा, खूप जास्त क्रोध, खूप जास्त अहंकार साठवत 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 ठेवला, जे मला बांधून ठेवते. या सगळ्या गोष्टी मला बांधून ठेवून राहिल्या आहेत, पण मला मृत्यूनंतर मोक्ष पाहिजे आहे. तर आपल्याला मृत्यूनंतर मोक्ष नाही मिळत, आपल्याला या जन्मामध्ये जोही मनुष्य जन्म, कारण मनुष्यालाच हे ज्ञान प्राप्त करण्याचं तेवढं दिलेलं आहे की ते हे ज्ञान प्राप्त करू शकतात, ते हे ज्ञान समजू शकतात, या ज्ञानाला स्वतःच्या आत्म्यात आणू शकतात आणि या आत्म्याला रेडी करू शकतात, प्रिपेअर करू शकतात की जेव्हा वेळ येईल सगळं सोडून जायचं आहे. तर हे जे सगळं कॅपॅसिटी दिली आहे, हे जी सगळी कृपा दिलेली आहे, ही मनुष्याला दिलेली आहे, हे बाकी कोणत्याच याला दिलेली नाही आहे, ठीक आहे. तर मोक्ष हा मृत्यूनंतर येत नाही. मोक्ष जे आहे ते आपल्याला ज्या क्षणी आपल्याला समजते की हे सोडून आपल्याला जायचं आहे, हे सगळं आपल्याकडनं घेतलं जाईल, हे शरीर नश्वर आहे, हे नाव जे शरीराला नाव मिळालं हे नश्वर आहे, या शरीराशी जे जुळलेले नाते आहेत ते पण सगळे नश्वर आहेत, आज आहेत उद्या नाही आहेत. हे शरीर या जन्मात जेवढं पैसा कमवेल, जेवढे महागडे कपडे विकत घेईल, जेवढं सगळं घेईल, जेवढी माया स्वतःकडे आणायचा प्रयत्न करेल, ते सगळं नश्वर आहे, ते सगळं नश्वर आहे, ते सगळं जाणार आहे, ते सगळं उरणारच नाही आहे, ते सगळं मातीतनं आलं आणि मातीतनंच जाणार आहे. जसं हे शरीर मातीतनं आलं आणि हे मातीतच जाणार आहे. तर सगळं जेव्हा जाणार आहे, तर अख्खं आयुष्य आपण या सगळ्यामध्ये अटकण्यामध्ये, स्वतःच्या आत्म्याला आपण या सगळ्यामध्ये अटकवतो, स्वतःच्या आत्म्याला आपण या सगळ्यामध्ये ट्रॅप करतो आणि मग आपल्याला मृत्यूनंतर मुक्ती पाहिजे. मुक्ती म्हणजे काय, की सगळ्या बंधनांपासून मुक्ती. पण आपणच स्वतःला बंधनांमध्ये टाकलेलं आहे. आपले स्वतःचे जे डिझायर्स आहे, आपल्या ज्या स्वतःच्या इच्छा आहेत, आपल्या ज्या स्वतःच्या अपेक्षा आहेत, आपल्या जे स्वतःच्या आपण कर्माला कर्म नाही ठेवत, आपण कर्माशी इतके जुळून जातो की ते कर्म आपलं अस्तित्व बनून जाते. मग जर ते कर्म आपलं अस्तित्व बनून राहिलं, तर ज्या दिवशी मृत्यूचा क्षण येईल आपण त्या गोष्टींना मागे नाही टाकू शकणार, कारण आपण अख्खं आयुष्य आपल्या आत्म्याला सांगितलं आहे की हेच तुझं सत्य आहे, याच्यातच तुला अटकून राहायचं, हेच तुझं आहे, हेच तुला करायचं, हेच तुला करायचं आहे. तर मृत्यूच्या क्षणात आल्यानंतर आपण त्या गोष्टींना मागे सोडून देऊ इझिली, हा भ्रम आहे आपला. जर आपल्याला एक झाड पाहिजे आहे, एक झाडाचं फळ आपल्याला पाहिजे आहे, तर त्या फळासाठी आपण बीज बोतो, त्या झाडाला पाणी घालतो, त्याला चांगलं उन्हात ठेवतो, त्याला वाढवतो, त्याची काळजी घेतो. तर जर आपला एंड गोल मोक्ष आहे, तर आपल्याला स्वतःच्या आत्म्याला या देहामध्ये ही आत्मा जी दिल्या गेलेली आहे, हे देह जे दिल्या गेलेलं आहे, त्याच्यासोबत मिळून आपल्याला रोज थोडं थोडं या आत्म्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे की हे सगळं जे आहे हे एक कर्म चालू आहे. या कर्माशी ना मी जुळलेली आहे, ना ही आत्मा जुळलेली आहे. जेव्हा वेळ येईल हे कर्म करून निघून जायचं.
ठीक आहे. मी हे माझ्या दुसऱ्या याच्यावरही एक सांगितलं होतं एक्झाम्पल, की जेव्हा एक मूव्ही असते, ठीक आहे, एक पिक्चर असतो, एक फिल्म असते, तर एक स्क्रिप्ट लिहिल्या जाते, एक स्टोरी लिहिल्या जाते आणि त्याच्यामध्ये ॲक्टर्स येतात, ॲक्टिंग करतात आणि नंतर ती मूव्ही संपते. तर असं नाही आहे की ते ॲक्टर्स जे आहेत त्याच मूव्हीच्या कॅरेक्टरमध्ये राहतील. नाही, ती मूव्ही संपल्यानंतर त्यांचं कॅरेक्टर संपते, ते दुसरी मूव्ही करतात. त्या दुसऱ्या मूव्हीचं ते जे आहे स्टोरी वेगळी असते, कॅरेक्टर वेगळं असते. तसंच आपलं आयुष्य आहे. हे जे पण सगळं आपल्याला मिळालं आहे, आपण एक कॅरेक्टर प्ले करतो आहे. आपला हा गैरसमज आहे की हे सगळे नाते माझे आहेत, यांना आपल्याला वाचवायचं आहे, यांना सुखी करायचं आहे, नंतर यांनी मला सुखी केलं पाहिजे, नंतर मला हा पैसा कमवायचा आहे, मला हे सगळं आपल्याला तिकडनं जे आहे, ज्यांनी आपल्याला बनवलेलं आहे, त्यांनी एक स्टोरी दिली आहे आपल्याला. त्यांनी एक कॅरेक्टर लिहून दिलं आहे, की एवढं तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, पण याच्यामध्ये तुमचा रोल नाही आहे. ज्या दिवशी परफॉर्मन्स संपेल, मूव्ही संपेल, दुसऱ्या कॅरेक्टरसाठी स्वतःला रेडी करा. तर त्याच्यामध्ये एवढं अटकून नाही जायचं आहे, की ज्या दिवशी ते सोडण्याची वेळ येईल, आपण सोडूच न शकू. ठीक आहे. त्यामुळे मोक्ष जे आहे, जेवढंही समजलं आहे, मी चुकीची पण असू शकते, ठीक आहे. पण मोक्ष ही मृत्यूनंतरची गोष्ट नाही आहे. मोक्ष ही जेव्हा आपण हे आयुष्य जगतो आहे, स्वतःच्या आत्म्याला एक-एक करून प्रत्येक गोष्टीपासनं, प्रत्येक जी आकांक्षा आहे, डिझायर आहे, प्रत्येक जी गोष्ट आपल्याला मायेत अटकवू शकते, क्रोध आहे, अहंकार आहे, मोह आहे, खूप जास्त कोणत्या गोष्टीच्या मागे जाण्याची हे आहे. जे पण या गोष्टी आपल्या याच्यामध्ये विकार म्हणून दिल्या गेलेल्या आहेत, एक-एक करून परमेश्वराच्या मदतीने, त्यांच्या साधनेने एक-एक करून याच्याशी स्वतःला लांब करणं आहे, याच्याशी स्वतःला डिटॅच करणं आहे, याच्याशी स्वतःला वेगळं करणं आहे. या गोष्टीसोबत स्वतःला आयडेंटिफाय न करणं आहे. हळू स्वतःच्या आत्म्याला प्रिपेअर करणं आहे याच देहात राहून मोक्षासाठी. तर मोक्ष हे एकदम भेटणारी गोष्ट नाही आहे. मोक्षासाठी आत्म्याला हळू स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. तर हे मला इथे शेअर करायचं होतं आणि स्वामींच्या कृपेने स्वामींनी जे शब्द सुचवले त्यांच्या प्रेरणेने मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न केला. मी परत चुकीची असू शकते, तर प्लीज मला क्षमा करा लहान समजून. पण मला हे येत होतं अचानक आणि मी अभ्याससुद्धा करून राहिली अष्टवक्र गीतेचा. सो मला असं वाटलं की हे शेअर केल्या गेलं पाहिजे बाकी सगळ्या स्वामी भक्तांसोबत. तुम्हालासुद्धा जर काही शेअर करायचं असेल असं काही, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझं काही चुकलं असेल तर मी स्वामींची क्षमा मागते मनापासनं. कारण माझं इंटेन्शन काही चुकीचं सांगायचं नव्हतं. माझं इंटेन्शन जे होतं ते इन्फॉर्मेशन शेअर करायचं होतं. तर श्री स्वामी समर्थ. मी परत भेटेल तुम्हाला एक नवीन स्वामींच्या प्रेरणेने आलेल्या मेसेज किंवा कशाही सोबत, जे पण स्वामींना या चॅनलवर टाकायचं असेल त्याच्यासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या. बाय.